जय हिंद जय महाराष्ट्र केक लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागत। आपण आज आलेलो आहोत आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य आदरणीय आनंदरावजी हिवाळे सर यांच्या आपण निवासस्थानी आलेलो आहोत। हिवाळे सरांनी ज्ञानदान देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे। विद्यार्थी घडलेले आहेत अनेक या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये त्यांचे विद्यार्थी आदर्श विद्यालयाच्या मार्फत आणि आज चांगल्या पदावर ते कार्यरत आहेत। आनंदरावजी हिवाळे सर हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत तथा माजी प्राचार्य आहेत आदर्श विद्यालय चिखलीचे, तसेच अंबिका अर्बन मल्टीस्टेट सोसायटीचे ते संचालक आहेत असा त्यांचा परिचय आहे। पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे सर, त्या जयंतीनिमित्त दोन शब्द आमच्या दर्शकांना काय सांगणार? आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन आणि जयंती म्हणून संपूर्ण देशभर नव्हे जगात सुद्धा हा जयंतीचा उत्सव साजरा होतो। मी या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्व जनतेस बाबासाहेबांचे अनुयायी आणि या सर्व लोकांना मी जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। आज या निमित्तानं बाबासाहेबांचं स्मरण सगळेच करतात आणि करणंही आवश्यक आहे, कारण अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब वापरले की ज्या वेळेस रस्त्यानं चालताना पाठीमागं झाडू, गळ्यात मडके आणि अशा अवस्थेमध्ये दुसऱ्यांना बाबासाहेब म्हणजे त्यावेळेची जनता, बाबासाहेबाची जनता, या जनतेचा भयंकर तिटकारा होता। आणि तो कशामुळं तर रचित काही लोकांनी तयार केलेली समाज व्यवस्था। अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेस शाळा शिकणे, सावली चालत नाही तर शाळा शिकणे फारच दूर राहिले, पण अशा बिकट परिस्थितीमध्ये बाबासाहेब हे शिकले, नाव कमावलं, बॅरिस्टर झाले, अनेक पदव्या घेतल्या आणि या देशाला एक अशा प्रकारचं संविधान दिलं की ज्या संविधानामध्ये सर्व आणि सर्व बाजूंचा विचार केलेला आहे। तो आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, ज्या ज्या वेळेस आपणास जो प्रश्न निर्माण होईल त्या त्यावेळेस जर त्या प्रश्नाची सोडवणूक करायची असेल तर आपल्या संविधानाकडे जर आपण बघितलं तर त्या संविधानामध्ये त्याचं उत्तर सापडतं। कोण तयार केलं? जो अस्पृश्य समाजात जन्माला आलेला तो माणूस, आणि त्यानं या देशाला डोळ्यासमोर ठेवून आपल्या समाजाला तर न्याय दिलाच त्यांनी त्यांच्या विचारामुळं, त्या समाजाला त्या खाईतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाच, परंतु त्याचबरोबर या देशाचं सुद्धा या संविधानाच्या मार्फत भलं होईल किंवा हा देश प्रगतीपथावर जाईल, या देशाची प्रगती होईल, त्याच दृष्टिकोनातून सगळा विचार त्यांनी केला। मग त्यामध्ये स्त्रीमुक्तीचा विचार असेल, कारण पूर्वीच्या काळी चूल आणि मूल, बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणलं, स्त्रियांना तो समान अधिकार दिला आणि आज त्याच भरोशावर आज संसदेमध्ये, विधानसभेमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये, ग्रामपंचायत, नगरपालिका या सर्व ठिकाणी स्त्रियांना सुद्धा तो अधिकार प्राप्त झाला आणि स्त्रिया सुद्धा माणसाच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून काम करू शकतात। पूर्वी तसं नव्हतं। ही पुण्य फक्त बाबासाहेबाची आहे, कारण जगामध्ये सध्या सगळ्यात बुद्धिमान माणूस बाबासाहेबांची नोंद झालेली आहे। आता मागे सर्वे झाला, त्यामध्ये बाबासाहेबांची एक सर्वात बुद्धिमान व्यक्तिमत्व म्हणून बाबासाहेबांची नोंद झालेली आहे। आता ह्या सर्व
गोष्टी सहन करत 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 माझ्या समाजाला, ज्या समाजात मी जन्माला आलो त्या समाजाला कुठेतरी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, समतेचं वातावरण मिळालं पाहिजे, बंधुतेचं वातावरण मिळालं पाहिजे, स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून त्यांनी अनेक क्रांतिकारक लढे दिले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी संविधानातून स्वातंत्र्य, समता, बंधुता हे संविधानातून हे केलं. आणि त्या संविधानामुळं बाबासाहेबांनी केवळ एकाच समाजाचा विचार न करता सर्व समाजाचा विचार करून संविधान तयार केलं. पूर्ण जगामध्ये ज्या धर्माला मानलेलं आहे, सर्व जगामध्ये बौद्ध धर्म हा स्वातंत्र्य, समता, बंधुता यानं ओतप्रोत भरलेला आहे. दया, शांती या दोन्ही बाबी, करुणा या सगळ्या गोष्टींनी ज्या धर्माचा सर्व जगभर प्रसार झालेला आहे. आणि असा बौद्ध धर्म बाबासाहेबांनी स्वीकारला आणि तो धर्म त्यांनी त्यांच्या समाजाला दिला. किंवा जो जगामध्ये ज्या धर्माला मान आहे तोच धर्म त्यांनी आपल्या या अस्पृश्य समाजाला दिला. आणि त्या धर्माप्रमाणे वागण्यासाठी बाबासाहेबांनी सर्वांना प्रेरित केलं. सर्वेक्षण चित्र केकेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.